नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ईडीनं अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी छापे टाकले. तसेच परबांशी संबंधित 7 ठिकाणांवर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे. अनिल परब सध्या अजिंक्य तारा बंगल्यावर आहेत. अनिल परब त्यांच्या कुटुंबियांची चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. तर परिवहन मंत्री अनिल परब यांचे हातवे केबल नेटवर्क व्यवसायातील भागीदार सदा कदम यांच्या सीएनं दिलेल्या माहितीवरून ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीचे असिस्टंट डायरेक्टर वरिष्ठ अधिकारी तासीन सुलतान हे शासकीय निवासस्थानी उपस्थित आहेत. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमध्ये तासीन सुलतान हे मुख्य अधिकारी होते. तर मुंबई, पुणे आणि दापोलीमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे. शासकीय निवासस्थानी सध्या अनिल परब हे उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. सरकार पण टॅक्स लावतं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये पण वॅट लावला जातो. मागे देखील मी एकदा असं म्हटलेलं होतं की बाबा आता वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. तर तसं पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये देखील राज्यांना तर स्वतःचं राज्य चालवण्याच्या करता सगळ्या जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांनाच निधी तर लागतच असतो, परंतु कुठला टॅक्स कशावर किती असावा तो त्या त्या राज्यांच्या एकंदरीत निर्णयावर अवलंबून असतो. आता मी जरा पाठीमागचे आकडे आपल्या लक्षात आणून देतो. महाराष्ट्राने एक्साईज कलेक्शन डिझेलचं हे 17-18 मध्ये 33,479 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला टॅक्सच्या रूपाने दिले. 18-19 मध्ये तेच 35,282 कोटी दिले. 19-20 मध्ये 37,349 कोटी रुपये दिले आणि 20-21 मध्ये ते कमी झाले, म्हणजे करोनाच्या काळामध्ये ते 30,432 कोटी रुपये आपण महाराष्ट्राचा शेअर टोटल एक्साईज कलेक्शन डिझेलवरचं जे गोळा झालं दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये होतं. मात्र एवढ्या मोठ्या कलेक्शनमध्ये महाराष्ट्राचा शेअर तो जो काही डिझेलला केंद्राकडनं पैसे मिळतात त्याच्यात 33,479च्या अगेन्स्ट आपल्याला एवढा टॅक्स गोळा करत असताना 427 कोटी मिळाले 17-18 मध्ये. 18-19 मध्ये 35,282च्या टॅक्स गोळा करण्यात आला. सेंट्रलनी पण 440 कोटी रुपये आपल्याला दिले. 37,339 19-20 मध्ये गोळा केला, त्याच्यात 435 कोटी रुपये दिले आणि 20-21 मध्ये 30,432 मध्ये 383 कोटी रुपये दिले. तसंच हे मी डिझेलचं सांगितलं. आता पेट्रोलचं टोटल एक्साईज कलेक्शन महाराष्ट्राच्या वतीनं जे काही केंद्राने गोळा केलं, म्हणजे केंद्राचा हक्क होता पण महाराष्ट्र राज्यामध्ये जे विक्री होऊन त्यांना मिळाला, तर तो पेट्रोलचा 14,920 कोटी रुपये 17-18ला मिळाला. त्याच्यात आपल्याला जो रेशो असतो त्यात फार कमी रक्कम राज्य सरकारला मिळते, फक्त 129 कोटी रुपये मिळाले. 18-19ला 15,643 कोटीपैकी 139 ते बाकीचे तिथं जातात, त्यांचा अधिकार आहे, पण 139 कोटी आपल्याला त्याच्यातनं मिळाले केंद्राकडनं. 16,134 कोटी 19-20 मध्ये केंद्राला जमा झाले, त्याच्यातनं 147 कोटी आपल्याला मिळाले आणि 14,032 कोटी 20-21 मध्ये जमा झाले, त्याच्यात 138 कोटी रुपये मिळाले. तर आपण पाहतोय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीनं छापेमारी केलेली आहे आणि आता विविध 7 ठिकाणी देखील छापेमारी करण्यात आली असल्याचं कळतंय. तर परबांच्या शासकीय निवासस्थानी आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील सध्या उपस्थित आहेत. सुस्मिता, सध्या बंगल्याबाहेर शासकीय निवासस्थानी काय घडामोडी घडतायत? खरं तर आपण बघितलं की आज सकाळी 6:30 वाजल्यापासूनच या निवासस्थानी अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. ईडीचं पथक पोहोचलेलं आहे. ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले आहे त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा आहे. ईडीचे मुख्य अधिकारी तासीन सुलतान हे सुद्धा आता या
ज्यांच्या शासकीय निवासस्थानी अजिंक्यतारा या बंगल्यावरती उपस्थित आहे. अनिल परब आतमध्ये आहेत आणि अगदी सकाळपासूनच गेले अनेक तास ही ईडीची तपासणी जी आहे, ईडीचा जो छापा आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यत्वे अनिल परब यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले होते आणि ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आलेला होता. दापोली येथील जे रिसॉर्ट बांधण्यात आलं त्यासाठी कॅशमध्ये व्यवहार करण्यात आले, कोट्यावधी रुपये हे त्यामध्ये नगद स्वरूपात देण्यात आलेले होते. त्यावरती सुद्धा आक्षेप ईडीच्या कारवाईमध्ये घेण्यात आलेला आहे. याविषयी सुद्धा विचारणा केली जाऊ शकते. ज्यावेळेला अनिल परब यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते तेव्हा काही दिवसांपूर्वीची एक महत्त्वाचं म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळेला त्यांच्या परिवहन विभागातील गैरव्यवहारांबद्दल, बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा माहिती समोर आलेली होती. त्याचा सुद्धा परिणाम अनिल परब यांच्यावरती होत असलेल्या कारवाईच्या बाबतीत होऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनिल देशमुख यांच्यावरती ज्यावेळेला कारवाई करण्यात आली होती त्यावेळेला अनिल परब यांचाही थेट संबंध पोलिसांनी जोडलेला होता आणि त्यामुळे सुद्धा ईडीच्या रडारवरती अनिल परब होते. ज्या पद्धतीनं अनिल परब यांना गेल्या काही दिवसांपासून ईडीकडनं कारवाईचे संकेत मिळत होते त्यानुसार आज ही कारवाई सुरू झालेली आहे. साधारणपणे 7 ठिकाणी दापोली, मुंबई, बँड्रामधील त्यांच्या राहत्या घरी आणि शासकीय निवासस्थानी, त्यांच्या कार्यालयांवरती, त्यांच्या बिझनेस पार्टनर्सच्या घरीही अशा पद्धतीनं छापेमारी जी आहे ती ईडीकडनं केली जात आहे. या संपूर्ण छापेमारीमध्ये प्रचंड मोठा वेळ लागू शकतो कारण ज्या पद्धतीची ईडीची कारवाई असते संपूर्ण दिवस सुद्धा यामध्ये जातो आणि त्यानंतर दिवस अखेरीला ईडीकडनं एक पत्रक सादर केलं जातं जे प्रेस रिलीज म्हणून माध्यमांना सुद्धा सादर केलं जातं. यामध्ये काय नेमकी जप्ती करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली, काय काय गोष्टी प्राप्त झाल्यात, बरामद झाल्यात, या सगळ्याचा आढावा ईडीकडनं देण्यात येतो. अनिल परब हा शिवसेनेचा एक मोठा चेहरा आहे. मोठा डॅमेज शिवसेनेला या निमित्तानं झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि संजय राऊत यांनी एक सूचक विधान या निमित्तानं केलेलं पाहायला मिळतंय की अनिल परब यांच्या पाठीशी आम्ही आहोत. ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे हे सुडाचं राजकारण आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आता आपण बघतोय की अनिल परब हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी अजिंक्यतारा बंगल्याच्या आत आहेत. ईडीचे अधिकारी आत आहेत आणि केंद्रीय पोलीस दलाचे जे काही कर्मचारी आहेत हे बंगल्याच्या बाहेर उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचं स्वरूप त्यांच्या बँड्रातील राहत्या घरी आहे, दापोली येथील रिसॉर्टमध्ये आहे, पुण्यातील कार्यालयामध्ये आहे. त्यांचे जे बिझनेस पार्टनर होते त्यांच्याही घरी अशाच पद्धतीने छापे मारण्यात आलेले आहेत. ज्यावेळेला ईडीकडनं अशा पद्धतीने छापे मारले जातात त्यावेळेला अटकची कारवाई सुद्धा काही वेळेला होत असते. त्यामुळे ते होतं का नाही हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं निश्चितच. सुस्मिता, खरं तर आता ईडीच्या प्रेस रिलीज कडे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही अशाच सोबत राहा. शिवाजी गोरे आमचे प्रतिनिधी दापोलीवरून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, आपण पाहतोय खरं तर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती अनिल परब हे ईडीच्या रडारवर आहेत अशी चर्चा होती आणि त्यामुळेच आता आज छापेमारी करण्यात आलेली आहे. तिथे दापोलीच्या रिसॉर्टवर देखील छापे टाकण्यात आलेत. नेमकं हे पथक कधी दाखल झालं आणि आता सध्या काय घडामोडी घडतात? दापोली इथल्या मुरुड या साई रिसॉर्ट वरती छापेमारी सुरू आहे. ईडीचं जे पथक आहे ते सकाळी 6 वाजता येऊन दाखल झालं, परंतु इथला जो केअरटेकर आहे, मुख्य जे हॉटेल आहे साई रिसॉर्ट आहे आणि बाजूला जे श्रीशंका आणि त्यांचं जे निवासस्थान आहे असे तीन बिल्डिंग या ठिकाणी आहेत आणि मुख्य बिल्डिंग जी आहे साई रिसॉर्ट ते बंद आहे कारण तिथला जो केअरटेकर आहे तो अजूनही गायब आहे. केअरटेकर नसल्यामुळे चावी नाही आणि त्यामुळे त्यांना तिथे आतमध्ये प्रवेश करता आला नाही. परंतु श्रीशंक जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये सकाळपासूनच जे ईडीचे अधिकारी आहेत ते ठाण मांडून बसलेत. 3 अधिकारी या ठिकाणी येऊन दाखल झालेत. माहिती सूत्रांकडून अशी मिळते की कालपासूनच ह्या सगळ्या घडामोडी सुरू होत्या आणि कालपासून हे अधिकारी दापोलीमध्ये येऊन दाखल झाले होते, परंतु भल्या पहाटेच ते मुरुडला पोहोचले आणि सकाळी 6 वाजता मात्र त्यांचं जे पथक आहे ते साई रिसॉर्टच्या इथे येऊन दाखल झालं. परंतु त्यांना अजूनही जे आवश्यक जे कागदपत्र आहेत किंवा त्यांना जी चौकशी करायची आहे ती अजूनही चौकशी देण्यासाठी कोणीही समोर आलेलं नाही. त्यामुळे थोडा व्यत्यय येतोय, परंतु आज ते ठाण मांडून बसलेत. सोक्षमोक्ष लागल्याशिवाय कदाचित ईडी इथून हलणार नाही. आज संध्याकाळी त्यांना प्रेस रिलीज सुद्धा जाहीर करावी लागेल आणि त्यामुळेच आता जे अनिल परब आहेत त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. अनिल परब गेले अनेक दिवस अनिल परबचं हे बेकायदेशीर साई रिसॉर्ट असल्याचं बोललं जात होतं. अशा प्रकारचा आरोप वारंवार किरीट सोमय्या यांनी केला होता. यापूर्वी सुद्धा एक केंद्राचं पथक या ठिकाणी येऊन या रिसॉर्टची पाहणी करून गेलं आणि आता दुसऱ्यांदा ईडीची धाड या ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. अनिल परब यांच्या 7 ठिकाणी आज धाड पडलेली आहे आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे गेले अनेक दिवस चर्चेचा मुद्दा ठरलं होतं, यावरून मोठं रणकंद सुद्धा माजलं होतं. शिवसेना नेते
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच किरीट सोमय्या यांना माहिती पुरवल्याचा आरोप सुद्धा केला जात होता। त्याच साई रिसॉर्टवरती आता आज ईडीची धाड पडल्यामुळे शिवसेनेला हा मोठा फटका म्हणावा लागेल। मोठा खळबळ उडालेली आहे जिल्ह्यामध्ये। अनिल परब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्याच्याच रिसॉर्टवरती आता ईडीचे छापे पडणं हे शिवसेनेला निश्चितच शिवाजी, खूप, या सगळ्या घडामोडी पाहता खरं तर निश्चितच अनिल परब यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे। तुम्ही देखील असेच सोबत राहा। तिकडे पुण्यावरून गोविंद वाकडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पुण्याच्या कार्यालयाचा देखील समावेश आहे। तिथे काय सध्या परिस्थिती आहे, काय घडामोडी घडतायत? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही आहोत, मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी छापे टाकण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या संबंधित इतरही 7 ठिकाणी छापेमारी ईडीकडून करण्यात आलेली आहे। मुंबई, पुणे, दापोली अशा ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। दापोलीच्या रिसॉर्टवर छापेमारी करण्यात आलेली आहे। ईडीचं पथक काल संध्याकाळीच दापोलीमध्ये दाखल झालं होतं आणि आज सकाळपासूनच तिथे छापेमारी करण्यात आलेली आहे। तर मुंबईच्या शासकीय निवासस्थानी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आलेले आहेत। तिकडे पुण्यामध्ये देखील त्यांच्या कार्यालयावर छापेमारी सध्या सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण ठिकठिकाणी म्हणजे 7 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये पुण्याच्या कार्यालयाचा देखील समावेश आहे। काय सध्या घडामोडी घडतायत? अर्थातच पुण्यामध्ये 3 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। त्यापैकी पॅलेडियम सोसायटी जी कोथरूड परिसरामध्ये आहे, तिथे सकाळी 7 वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। त्यांची खाजगी वाहनातून जे आलेले आहेत इथे उभे असल्याचं आपण बघतो। या 2 वाहनातून 2 पथकं इथे दाखल झालेली आहे आणि ह्याच सोसायटीमध्ये पॅलेडियम सोसायटी अत्यंत उच्चभ्रू वस्ती आहे आणि या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर विभास साठे या अत्यंत निकटवर्ती असलेल्या व्यक्तीचा, अनिल परबांशी जे अत्यंत निकटवर्तीय व्यक्ती आहेत त्यांचा फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटची चौकशी किंवा त्या फ्लॅटच्या तपास इथे हे सगळे अधिकारी करताना दिसत आहेत। खरं तर पुण्यामध्ये इंद्रधनु नावाची सोसायटी आहे, तिथे सुद्धा त्यांचा प्रॉपर्टी असल्याचं सांगितलं जातं। मात्र आता तिथे जे आहे ते भाडेकरू ठेवलेले आहेत आणि आणखी एमनोरा पार्क या ठिकाणी सुद्धा काही ईडीचे अधिकारी गेल्याची माहिती मिळते आहे। 24 तारखेला म्हणजे 2-3 दिवसांपूर्वी पुण्यामध्येच येऊन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि तिथेच इशारा दिला होता की अनिल परब यांनी आता आपली कपड्याची बॅग भरावली। त्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे। त्यांचं जे रिसॉर्ट आहे त्या पाडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने सुद्धा महाराष्ट्र पर्यावरण विभागाला सूचना दिल्या आहेत आणि दुसरीकडे ईडी सुद्धा चौकशी करणार असल्याचं भाकीत त्यांनी 3 दिवसापूर्वी केलं होतं आणि आता त्यानुसार ईडीचे अधिकारी पुण्यात पोहोचलेले आहेत आणि ही कारवाई करताना दिसत आहेत। आता विभास साठे जे आहेत त्यांचा नेमका या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे, अनिल परबांशी त्यांचे काही आर्थिक संबंध होते का, या सगळ्याचा जो खुलासा आहे ते ईडीच करेल। मात्र तुर्तास तरी पुण्यामध्ये त्याचबरोबर लोणावळा असेल आणि पुण्याच्या इतर 2 ठिकाणी ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत सकाळी 7 वाजताच आणि त्यांची छापेमारी सुरू आहे। तिथे काही कागदपत्र त्यांच्या हाती लागत आहेत का यासाठीची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। निश्चितच गोविंद, अतिशय मोठ्या घडामोडी घडतायत। गोविंद, सुस्मिता आणि शिवाजी, तुम्हा तिघांचेही धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी, सविस्तर माहितीसाठी। दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू आहे। शिवसेना आणि राज्य सरकार परबांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार राऊतांनी केलाय। तसंच अशा प्रकारच्या कारवायांमुळे मविया सरकारला कोणताही फरक पडणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे। ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातात ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे आपण अनेकांच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांच्याबद्दलच्या कारवाई झालेल्या बघितल्या। इव्हन माझ्याही नातेवाईकांच्या बद्दल इन्कम टॅक्सनी कारवाई केली, म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी धाडी टाकलेल्या होत्या आणि जे काही त्यांना तपास करायचा होता तो तपास करण्याचा अधिकार आहे। यामध्ये आत्ताही कारवाई चालू आहे असं
मला मगाशी काहींनी सांगितलं, परंतु कुठल्या बेसवर कारवाई चालू आहे, काय चालू आहे, कारण मागे पण काहींनी सुतोवाच केलेला होता, आता अमक्याचा नंबर तमक्याचा नंबर, अशाही गोष्टी काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीनं घडतं. यामध्ये अशा यंत्रणेत कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्याच्या करता कुणाची ना नाहीये. कारण जसं अँटी करप्शन ब्युरो राज्य सरकारच्या हातात आहे, EOW राज्य सरकारच्या हातात आहे, CID राज्य सरकारच्या हातात आहे, त्याच्याही संदर्भात जर कुठल्या काही तक्रारी आल्या तर त्या राज्य सरकारची पण यंत्रणा कारवाई करू शकते, तशी सेंट्रलची पण यंत्रणा कारवाई करू शकते. तो अधिकार कायद्याने नियमाने त्यांना दिलेला आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा मात्र सर्वांची असते. नाही, मला काहीच माहित नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मी सकाळी 7 वाजता इथं आलो. जोपर्यंत दुसरी बाजू जर समजूनच घेतली नाही तर मी आज काहीतरी बोलायचं आणि त्याच्यात तिसरंच काहीतरी असायचं. पुन्हा ब्रेकिंग न्यूज, अजित पवार सांगतायत एक झालं एक. मी बाकीची गोष्ट माहिती घेतल्याशिवाय सांगणार नाही. पण मी आधी तुम्हाला सांगितलेलं की केंद्राच्या यंत्रणांना, राज्याच्या यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्या चौकशीचा गैरवापर कुठल्याही म्हणजे केंद्राने पण आणि राज्यांनी पण कुणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करू नये. जर तशा प्रकारचे माहिती असेल तर जरूर तो अधिकार त्यांचा आहेच. तो कायद्याने नियमाने आपण दिलेला आहे. उद्धव ठाकरेंचे जवळचे मानले जातात, कुठेतरी शिवसेनेच्या जवळचा हा पास वाढत चालले का आणि त्यांच्या कुटुंबियांवर झाला याचा अधिक या संदर्भामध्ये मी आपल्याला सुरुवातीपासून सांगतोय, राष्ट्रवादीच्या पण काही सहकाऱ्यांच्यावर अशा पद्धतीनं कारवाई झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. शिवसेनेच्या संदर्भामध्ये आता कारवाई त्या ठिकाणी झाली. मोदी मला वाटतं स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनवर पण कारवाई त्या ठिकाणी झाली. अशा प्रकारचा अधिकार त्यांना आहे, परंतु त्याचा गैरवापर होऊ नये हीच सगळ्यांची माफक अपेक्षा आहे. इस तरीके से रेड हुई है अनिल परब के यहाँ और कई ठिकानों पर, और इसके पहले भी कुछ लोग पॉलिटिकली आकर बोलना कि इनका नंबर है उनका, इसको कैसे देखते हैं आप? और आज की मैंने आपको शुरू में ही बताया कि ये पूरा ट्रांसपेरेंसी से होना चाहिए. जो भी पेपर, उनको तो अधिकार है, सेंट्रल को भी कुछ एजेंसी को अधिकार दिया है, वैसा स्टेट को भी अधिकार दिया है. स्टेट हो या सेंट्रल हो, हर एक गवर्नमेंट ने वो अधिकार, जब उसके बारे में वो कार्रवाई करते हैं तो पॉलिटिकल एंगल से कार्रवाई नहीं होनी चाहिए. इतना ही मेरा कहना है. इसके पहले भी एनसीपी के कई नेताओं पर इस तरीके की कार्रवाई हुई, आपके रिश्तेदारों के ऊपर भी कार्रवाई हुई, लेकिन उस सारी चीजों में कहीं ना कहीं राजनीति नजर है. सामने राज्यसभा का चुनाव है, उसको कैसे देखते हैं? जब तक उसके बारे में पूरी जानकारी मुझे नहीं मिलती, मैंने शुरू में ही आपको बताया कि सेंट्रल को, स्टेट को, उनके एजेंसीज को ऐसे कार्रवाई करने का अधिकार है, लेकिन वो अधिकार जब वो उसकी अमलबजावनी करने की कोशिश करते हैं तो उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए. पॉलिटिकल एंगल से किसी ने भी वैसी कार्रवाई करने की जरूरत नहीं है. ये कार्रवाई किस एंगल से हुई है मुझे पता नहीं. राज्यसभा की सीटों को लेकर किस तरीके से सरकार का दबाव होता है? मंत्री है, दो मंत्री को मुझे उसके बारे में ज्यादा कुछ मालूम नहीं है. दादा, राज्यसभा की सीटों को लेकर के किस तरीके से दूसरी सीट लाने की महाविकास अघाड़ी की प्लानिंग है, जो छठी सीट है उसको लेकर बीजेपी भी कोशिश कर रही है. संभाजी राजे इस तरीके से लगातार कह रहे हैं कि महाविकास अघाड़ी ने सपोर्ट नहीं किया और शिवसेना को जिस तरीके से देना. नहीं, उसके बारे में हमारे पार्टी में सपोर्ट किसको करने का है वो अधिकार पवार साहब को है. शिवसेना में वो अधिकार उद्धव जी ठाकरे साहब को है और कांग्रेस में वो अधिकार सोनिया जी के हाथ में है. तो ये लीडर लोग तय करते हैं ना कि क्या करना चाहिए, क्या करना चाहिए. हम तो स्टेट में काम करने वाले उसके बारे में डिसीजन नहीं ले सकते. और उन्होंने ये सब लीडर लोगों के साथ बात की, क्या बात हुई वो मुझे पता नहीं.
अपक्ष की कितनी भूमिका आप मानते हैं छठी सीट के लिए सर? अपक्ष जिसको सपोर्ट करेंगे उसकी जब सीट जीत के आ सकती है. सर, गेल्या अनेक दिवसापासून ईडीच्या कारवाया होतात, अनेक कारवाया होतात, परंतु त्या कारवायामध्ये काही सार्थक होत नाही. कोणत्या व्यक्तीवर केसेस किंवा त्याला शिक्षा होत नाही. हे फक्त राजकारणामध्ये भीतीचं हे का? वातावरण तयार करण्यासाठी आहे. एक मिनिट, कुठली कारवाई झाली की लगेच काही शिक्षा होते असं नाही. त्याला काही प्रोसिजर आहे ना. उद्या तुम्ही जर चुकून एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला, लगेच फाशीची शिक्षा का? त्याला सेशन कोर्ट आहे, त्याला हायकोर्ट आहे, त्याला सुप्रीम कोर्ट आहे, त्याला शेवटी राष्ट्रपतींच्याकडे पण द्यायचा अर्ज तो त्या ठिकाणी करू शकतो. ही प्रोसिजर आहे. ही जशी न्याय व्यवस्थेमध्ये आहे तसं या यंत्रणेमध्ये देखील कारवाई झाल्यानंतर त्याची प्रोसिजर करण्याची काही त्याला टाइम आहे. त्या पद्धतीनं त्यांचं काम चालत असतं. दादा, बीजेपी अध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने बयान दिया है कि सुप्रिया सुले को राम छोड़कर घर में मुझे बनाना चाहिए. क्या राजनीति छोड़ के घर में मुझे बनाना चाहिए. किसको किसने कहा कि राजनीतिक छोड़ना, क्या करना? अरे का अधिकार है. मैंने आपको बताया कि आज से आप मीडिया का काम छोड़ दो. अरे अजीत पवार को वैसा बताने का क्या अधिकार है? आपको संविधान मालूम है, आपको कानून मालूम है, उसके बारे में हर एक को अधिकार है जो बाबा साहब अम्बेडकर ने दिया है. ये दूसरा कोई कह नहीं सकता हाँ चलो अभी आप घर पे बैठो. तो मैं भी, किसने कहा आपको ये ऐसा? हाँ, तो मैं उनको बताता हूँ, आप जाके कोल्हापुर में बैठो घर में. चलेगा क्या? चलेगा क्या? नहीं चलेगा. नहीं तो आप ब्रेकिंग न्यूज, अजित पवार ने दादा को बताया कि आप अभी घर पे जाओ और घर में बैठो. ऐसा नहीं. मैं भी नहीं उनको कह सकता और वो भी मेरे बहन को नहीं कह सकते. उनको वो अधिकार नहीं है. वो अधिकार डेमोक्रेसी में लोगों को है. लोगों को किसको वहां बिठाना, किसको नहीं बिठाना, किसको किसका पराजय करने का, किसका जय करने का है, वो तो मतदार का अधिकार है, वोटर का अधिकार है. सर, यही बात है कि महिलाओं का अपमान नहीं है. जो महिलाएं कामकाजी थे, उस स्तर पर पहुंच चुके हैं, पंचायत में पता लगा कि लड़ रही हैं. आप ही सोचो ये महिलाओं का अपमान है या नहीं है. सर, ते हिमालयात जाणार होते असं त्यांनी भाष्य केलं होतं. उसके बारे में मुझे कुछ बोलने का नहीं. कुछ लोग थोड़ा लोगों को अच्छा लगने के लिए, उनके कार्यकर्ताओं को अच्छा लगने के लिए ऐसे कुछ स्टेटमेंट कर देते हैं और फिर बाद में बोलते हैं कि नहीं वो स्टेटमेंट था. आरटीआई में खुलासा हुआ है कि 2,44,000 पद सरकार के गैर सरकारी विभाग में रिक्त पड़े हैं. उनको भरने की प्रक्रिया कब तक होगी? चालू है. बीच में मेरे ख्याल से एजुकेशन डिपार्टमेंट की, पुलिस डिपार्टमेंट की, सबको हमने परमिशन दी है. जितने जगह जो खाली है, बहुत से खाली है, लेकिन कुछ जगह हम तुरंत भरने वाले नहीं है. वो ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहण्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी घेतलाय. शिवसेनेनं अधिकृत उमेदवार बनल्यास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, पण संभाजीराजे ठाम राहिल्यानं शिवसेनेनं संजय पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी एक सूचक ट्विट केलंय. महाराज, तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय. मी कटिबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी आणि मी बांधील असेन तो फक्त जनतेशी, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलंय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.